तारक मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो तारक मंत्र आहे, निशंक हो निर्भय हो मनारे. आपलं मन आहे ना ते घाबरत असतं. मग तारक मंत्र जर आपण रोज वाचण्यामध्ये घेतला किंवा तारक मंत्राचं पाणी घेतलं. तारक मंत्राचं पाणी म्हणजे काय? तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा. तारक मंत्र असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, ते रोज आपण सकाळ संध्याकाळ म्हणायला पाहिजे आणि ते पाणी आपण प्यायचं दिवसभरात कधीही. ज्यांना मन घाबरणं असेल, छातीमध्ये दडदड होत असेल, मनामध्ये वाईट विचार येत असेल, आत्महत्येचे विचार येत असेल, काहीच करावं वाटत नाही आपल्याला. एक वेळेस माणूस काय होतो, सुन्न होऊन जातो. आपल्याकडे सगळं असतं पण माणूस सुन्न होतो. त्याला कोणत्याच गोष्टी समजत नाही, निर्णय घेता येत नाही, लोक नावं ठेवतात, लोक त्रास देतात. अशा वेळेस आपण आपलं मन स्थिर करण्यासाठी आणि महाराजांच्या जवळ जाण्यासाठी आपण तारक मंत्राचं रोज पाणी प्यायला पाहिजे. तारक मंत्र कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तुम्हाला जसं वाचता येईल तसं वाचायचं. आपल्या मनाला सांगायचं की घाबरू नको. आपण आपल्या मनाशी खूप बोलतो ना, मग आपल्या मनाशी सांगायचं की घाबरू नको. प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी. अतर्क्य अवधूत स्मर्तगामी. स्मर्तगामी म्हणजे काय? आपण महाराजांची आठवण काढली तर महाराज प्रत्यक्ष येत असतात. मग रोज काय करायचं? तारक मंत्र सकाळ संध्याकाळ तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, काही करत असाल, मनामध्ये भीती वाटतेय, लोक तुम्हाला नजर लागते, तर तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणायचं, ते पाणी प्यायचं. रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, ते पाणी प्यायचं. त्याच्याने काय होती? एक प्रकारचं आपल्या शरीराला संरक्षण निर्माण होतं. तुम्ही कमीत कमी 6 महिने किंवा 1 वर्ष रोज तारक मंत्राचं पाणी पिऊन झोपला किंवा तारक मंत्र म्हणून झोपला. रात्री झोपायच्या तारक मंत्र लावायचं, ऐकायचं आणि झोपायचं. आपल्याला कोणताही प्रकारचा त्रास होत नाही, नजर लागत नाही, करणी, बाहेरची बाधा, अशा काहीच गोष्टी होणार नाही. तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. आणि ती ताकद कधी आहे? जेव्हा आपण स्वतः तारक मंत्र म्हणू आणि ते पाणी पिल्यानंतर ते तीर्थ आहे. ते तीर्थ तुम्हाला कुठेही भेटणार नाही. ते 1 रुपया तुम्हाला खर्च करायची गरज नाही. आपण स्वतः तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणायचं आणि ते पाणी प्यायचं. त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे, ती ताकद तुम्हाला कुठेही भेटणार नाही. कारण की महाराजांचा आशीर्वाद आहे. ते जल, असं तारक मंत्राचं जल एवढं स्ट्रॉंग आहे की आपली निगेटिव्ह विचार आपल्या सगळे निघून जातील, वाईट विचार निघून जातील, मनामधली भीती दूर होऊन जाईल आणि आपण ज्या काही गोष्टी आपल्याला करायला आपण घाबरतो त्या गोष्टी करायला आपण सुरुवात करू शकतो. म्हणून तारक मंत्र रोज वाचायला पाहिजे. रामरक्षा स्तोत्र रोज वाचायचं, तसं पाणी प्यायचं. मुली असेल, महिला असेल, पुरुष असेल, सगळ्यांनी वाचायचं. घरामध्ये सगळ्यांना पिण्यामध्ये द्या. तुम्ही स्वयंपाक करायच्या वेळेस तारक मंत्र म्हणायचा, त्याच्याने पण खूप फरक पडतो. श्री स्वामी